हां ठीक आहे, म्हणजे असेल, म्हणजे ऐका ना, माझं काय म्हणणं आहे का, 1:29 काय किंवा 2 काय, मी ऑपरेशनमध्ये त्यांचा कॉल आला, मी घेतला, बोलणं झालं. ह्याच्या पलीकडे काय, म्हणजे सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाही आहे, एवढंच मी सांगतो. सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाही आहे, उशिरा आलेला कॉल. बाकी काय माझं म्हणणं नाही, म्हणजे मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित नाही. नाही, वेळेचं असं नसतं आमच्याकडे. ऐका, आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो. 4-4 5-5 तास रोज 10-20 पेशंट तरी इमर्जन्सीमध्ये थांबलेले असतात, कारण खाटच उपलब्ध नसतं. पत्र व्हायरल होतंय, त्यामध्ये तुम्ही जे त्यांच्याकडून सुद्धा फी आकारली, ज्यांनी जागा तुम्हाला मूळ जागा मालक जे खिलारे त्यांनी पोस्ट फेसबुक वरती लिहिली आहे आणि त्याच्यामध्ये तुमचाही उल्लेख केला की तुमच्याकडे ऍडमिट असताना तुम्ही त्यांना कर्टसी व्हिजिट दिली होती. त्यांचं बिल तर तुम्ही 3.5 लाख रुपये घेतलं. ते 3.5 लाख नाही आहे तुमच्या बिल, सगळं चुकीच्या गोष्टी, रुपये सुद्धा त्या बिलामध्ये सगळं चुकीचं. कुठल्या पद्धतीत झाला, करारात काय म्हटलं होतं त्याच्याबद्दल जरा सांगा ना. जागा त्यांनी शासनाला दिली आणि शासनाने आम्हाला दिली. जागेचा करार आमचा त्यांच्याशी झालेला नाही. आणि हे तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. चुकीचं एवढं मी सांगतो माझ्या. कधी कधी माझ्या मते, ऐका ना, समज ऐका, जेव्हा तो असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता, त्यात लिहिलेलं आहे की दिनानाथला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसेल, पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढत गेले, लोकही लांबून लांबून आमच्याकडे यायला लागले, तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावायला लागले. हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं असं मला वाटतं. चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको जाऊ. शेवटचा नाही. तर आपण पाहिलं मंगेशकर रुग्णालयाची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या रुग्णालयाचे डीन केळकर यांनी अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. कामाच्या ताणामुळे कधीकधी स्टाफ रुग्णांची असंवेदनशील वागतो आणि यावर आम्ही काम करू असंही ते म्हणाले. यासोबतच डिपॉझिटची पद्धत बंद केली असून अनेक गोष्टींसंदर्भातले खुलासे त्यांनी दिलेले आहेत.